मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातनं आज पहिल्याच आठवड्यात पहिलं एलिमिनेशन झालेलं आहे आणि पुरुषोत्तम दादा पाटील म्हणजेच माऊली हे बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घराबाहेर गेलेले आहेत. खरं तर थोडंसं वाईट वाटलं, परंतु ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड्स येत होते ना, तर त्यामध्ये माऊली हेच पाठीमागे होते. त्यामुळे जर इव्हेक्शन झालं तर मग तेच जातील अशी दाट शक्यता होती आणि त्यांचंच इव्हेक्शन झालं. परंतु थोडंसं वाईट वाटलं की एक चांगला कंटेस्टंट, एक चांगला माणूस, कंटेस्टंटपेक्षा एक चांगला माणूस बिग बॉसच्या घरातनं बाहेर जातोय. खरं तर माऊलीला गेम समजला असं सांगता येणार नाही. माऊलीला गेम समजला, काही ठिकाणी ते व्यक्तही पण माऊलीचं सांगायचं झालं तर माऊली ज्या क्षेत्रातनं काम करतात, ज्या क्षेत्रातून इथे आलेले आहेत ना, तर ते क्षेत्र असं आहे ना की इथे बघा, तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये जर थोडंसं जास्त तुमच्याकडनं काय 19-20 बोललं गेलं असेल किंवा एखादा विचित्र पद्धतीने टास्क खेळला गेला, तर त्याचे पूर्ण पडसाद त्यांच्या क्षेत्रात उमटले असते. तर कदाचित त्यासाठी सुद्धा माऊली थोडेसे शांत असतील. गेम समजला त्यांना, परंतु ते जास्त व्यक्त झाले नाही आणि व्यक्त झाले नाही म्हणूनच आज ते बिग बॉसच्या बाहेर गेले. कारण काही ठिकाणी त्यांनी जर व्यवस्थित मुद्दे मांडले असते, आपलं मत त्यांनी मांडलं असतं, तर ते आज बिग बॉसच्या घरामध्ये असले असते. ठीक आहे, आज पहिलं एलिमिनेशन पार पडलं आणि माऊले हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर पडले. या गोष्टीचं तर दुःख आहेच, पण माऊलींच्या सोबत बॉटमला होता तो म्हणजे डी पी दादा. बघा, डी पी दादा आणि सूरजला ही सेम वोटिंग होती. म्हणजे पहिल्या दुसऱ्या कंटेस्टंटमध्ये, या नॉमिनेशन लिस्टमधील कंटेस्टंटमध्ये आहे ना, सूरज आणि डी पी दादा हे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरचे सदस्य होते. पण आज डी पी दादाला अगदी बॉटमला ठेवलं, योगिताला लवकर सेव्ह केलं आणि डी पी दादाला अगदी शेवटी ठेवलं. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं ना की डी पी दादाने थोडंसं आता समजून घ्यायला पाहिजे की आपण पाठीमागे का राहिलेलो आहे किंवा आपल्याला का ठेवलं. तर आपण बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काही गेम दाखवलेला नाही, त्यामुळे आपण पाठी राहिलो. तर ही कुठंतरी गोष्ट डी पी दादाने समजून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आज माऊलींचं एलिमिनेशन झालेलं आहे. आता यानंतर बघा, बिग बॉसने इथे ग्रुप केलेले आहेत. पहिला ग्रुप ए जो निकिता ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आता हे लोक निकितानंतर अरबाज, जान्हवी, घनश्याम, वैभव आणि यांच्यामध्ये टाकले ते डी पी, माऊली आणि योगिताला. आणि इकडे बाकी हा जो सगळा उरलेला जो काही ग्रुप होता तो बीमध्ये टाकला. बघा, जेव्हा यांचे ग्रुप केले ना, तेव्हाच मलाही समजलं किंवा तुम्हाला ते समजलं असेल की डी पी त्यानंतर माऊली किंवा योगिता यांना डावरलं जाईल आणि तोच प्रकार आज इथे घडला. आता बघा, इथे कॅप्टन्सीचे दावेदार व्हायचे आहेत, त्यासाठी बहुमताने 3 नावं प्रत्येक गटाला किंवा ग्रुपला 3 नावं बाहेर काढायची आहेत. तर इथे ए ग्रुपमध्ये हे होणारच होतं. नेकी याच तिघांची नावं घेणार होती किंवा अजून कोणाला त्यांनी विचारलं असतं ना, तरी याच तिघांची नावं घेतली गेली असती. डीपीने खूप छान अशी नावं घेतली की जान्हवी, तुझं मी नाव घेणार नाही, कारण ज्या पद्धतीने तुमचं जे काही चालू आहे त्यामुळे साहजिकच सगळ्यांना त्रास होईल. निकीचंही तुझं मी नाव घेत नाही. पण हे दोघे एवढे शार्प आहेत ना, यांचा ग्रुप जान्हवीचा, की या तिघांचीच नावं घेऊन त्यांना सरळ हे लोक बाहेरचा रस्ता दाखवतील. पण या डी पी दादा किंवा योगिता किंवा माऊलींना थोडासा विचार करायला पाहिजे. बहुमताने असेल ना तरी ठीक आहे, आम्ही आमच्या मताने ठाम राहू, आम्ही आमच्या मतावर ठाम राहू. जेव्हा आम्हाला बिग बॉस सांगतील किंवा मग आम्हाला रितेश दादा सांगतील तेव्हा आम्ही सांगू. तर थोडंसं ठाम राहणं गरजेचं होतं. बघू पुढचं पुढे असं काहीतरी थोडंसं ठरवायला हवं होतं. यानंतर हा जो यांचा ग्रुप आहे ना, बी ग्रुप, याच्यातला जो निखिल आहे ना, म्हणजे निखिल सारखा मी मंद, आता मी काय पुढे बोलत नाही, निखिल सारखा मंद माणूस मी आजपर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये बघितला नाही. काय त्याने कारण द्यावं मी बाहेर पडावं. तर मला अरबाजला मी कमिटमेंट केलेले आहे. अरबाज शॉक की खरंच हा बोलला असेल की नाही, किंवा माझं नाव याने का घेतलं, तो अरबाज राहू दे बाजूला, पण निखिल सारखा मंद बिग बॉस कंटेस्टंट मी आजपर्यंत बघितला नाही. स्वतःसाठी खेळणार तर 1 आठवड्याची इम्युनिटी तो त्याला देतोय. 1 आठवड्याची इम्युनिटी म्हणजे समजू शकतो का, तू जर पुढच्या आठवड्यात नॉमिनेट झाला ना, तर तुला थेट सगळा महाराष्ट्र, सगळे प्रेक्षक घराच्या बाहेर पाठवतील. हे लक्षात ठेव. पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी तू घरात राहणारच नाही. म्हणजे एवढं मंद कुठल्या सदस्याने असू नये. आता इथे पण बघा, वर्षाताईने सरळ सांगितलं की मी बाहेर जाते. सूरजला ठीक आहे की एक कळत नाही सूरजला की कॅप्टन्सी काय असेल किंवा बिग बॉसचा गेम कळत नाही. पण वर्षाताई, तुम्ही सुद्धा गिवअप करता. थोडंसं तरी आहे ना, फायटिंग स्पिरिट दाखवा. या तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आलेत, असं गिवअप करून चालणार नाही. वर्षाताई,
ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं आणि निखिलकडनं तर अजिबातच नाही. एक तर तुला काल रितेश सरांनी अगदी इग्नोर केलं होतं. आज काहीतरी तू करशील अशी अपेक्षा होती आणि इथे सुद्धा यार कसा हा बिग बॉसच्या घरामध्ये टिकेल ना, मोठा प्रश्न आहे खरंच. याविषयी तुमचं काय मत आहे ना, हे कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला मी खरं सांगतो, पुढच्या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत हा जर नॉमिनेट झाला ना, तर याचे काही खरं नाही. कारण हा काहीच गेम दाखवत नाही, काही म्हणजे झिरो, मोठा झिरो याचा गेम आहे. तर ठीक आहे, बिग बॉसच्या जावडीचा किंवा भाऊच्या धक्क्याचा दुसरा दिवस जो असतो ना, तर त्याच्यामध्ये जास्त खेळ असतात आणि एखादं असेल तर मग एलिमिनेशन असतं. तर आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा रितेश भाऊने 2-3 खेळ घेतले आणि एक एलिमिनेशन केलं. अगदी जो काही चावडीची जी काही सुरुवात झाली, तर आपल्या चित्रपटाचं थोडंसं त्यांनी प्रमोशन केलं आणि एक जण जो आहे तो माझा चित्रपट पाहण्यासाठी येणार आहे. तेव्हाच मला वाटलं की एक एलिमिनेशन आज होणार आहे. यानंतर अगदी या एपिसोडच्या सुरुवातीलाच डीपी दादा आणि इरिनाची थोडीशी मस्ती जी काय आहे ना, त्यांचा जो दोघांचा क्यूटनेसपणा आहे ना, तो भारी वाटतो सगळ्यांना. आज डीपी दादा इरिनाला कोल्हापुरी शिकवत होता. यानंतर जो काही उखाणा घेतला ना, तो एकदम भारी होता. आता या उखाण्यामध्ये पण बघा, मी ट्रॉफी घेऊन जातो, तुम्ही बोंबलत बसा. आता हा बोंबलत बसा हा शब्द इरिनाला लगेच कळाला. म्हणजे बऱ्यापैकी तिला मराठी कळते असं एकंदरीत दिसते. यानंतर जो काही रितेश दादानी खेळ घेतला, जे काही फ्रेंडशिपचे टायटल होते, याच्यामध्ये बरेच बहुतांश जे काही टायटल आहेत ना, ते आर्याला आणि त्या घनश्यामला मिळालेले आहेत. पण तुम्ही एक नोटीस केलं असेल तर बघा, आर्याला जेव्हा जेव्हा एखादा टायटल मिळायचा, त्यावेळी जान्हवीचा चेहऱ्यावरचा आनंद जो काय होता ना, तो म्हणजे जबरदस्त असा आनंद आहे ना, ओसांडून वाहत होता, ओसांडून अक्षरशः. तर हा गेम पण भारी होता. पण आर्याला ना थोडंसं समजायला पाहिजे, की आपल्याला बरेचसे टायटल मिळालेले आहेत. आपण बालिश आहोत, आपण मूर्ख आहोत. तर याचा थोडासा विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर मग तसं गेम खेळायला पाहिजे. बघा, आर्यामध्ये ती ना बिग बॉसच्या गेममध्ये खेळण्याची खरंच तिच्यामध्ये ताकद आहे, स्पिरिट आहे. पण तिने तसं खेळणं अपेक्षित आहे. आणि यानंतर सगळ्यात जास्त जे काही फ्रेंडशिपचे किताब मिळाले, तो दुसरा सदस्य होता, तो म्हणजे घनश्याम. घनश्यामला आहे ना डबल ढोलकीचा किताब मिळाला आणि खरंच तो डबल ढोलकीसारखाच बघतो. बघा, आता सध्या जे काही ए टीम झालेली आहे, त्या ए टीममध्ये हा जाऊन बसतो, तिथे प्रेमाच्या गोष्टी गातो, सगळं प्रेम बघतो, तिथे जे काही चाललंय ते. किंवा याने घनश्यामने जास्त त्या दोघांना प्रेमात पडलंय, कारण हाच वहिनी वहिनी करत जातो, वहिनी असं झालं, दादा तसं झालं. तर हा तिकडे प्रेमाच्या गोष्टी करत असतो, हा तिकडे प्रेमाच्या गोष्टी करतो आणि ते सगळं झाल्यानंतर हा इकडे बी टीममध्ये पण येऊन बसतो. आणि जसं योगिता सांगत होती ना, की हा आहे ना, आम्ही जिथे बसतो ना त्याच्यामध्ये येऊन बसतो. आणि हे मी बघितलंय, हा बरोबर मध्ये तिथे जाणार आणि या सगळ्यांचं ऐकणार. आता हा किती तिथे सांगतो हे टीममध्ये, हे आपल्याला अजून दाखवलं नाही, परंतु हा प्रकार हा घनश्याम करतोच. आणि इथे मला एक आवडलं, की घनश्याम आहे ना, जेव्हा जेव्हा एखादा त्याला टायटल द्यायला यायचं, त्यावेळी जे काही तो हार जबाबीपणा बोलायचा ना, त्या भाषेत तो बोलायचा ना, ते एकदम भारी होतं. इथे निखिलचा आवाज त्याने बंद केला. जसं की निखिल त्याला मूर्ख मित्र म्हणून किताब द्यायला आला होता, हाच किताब त्याने त्याच्यावरतीच उलटवला. तर थोडासा घनश्याम चालाक आहे एकदम. त्याला बिग बॉसचा गेम कसा खेळायचा ते सध्या त्याला कळतंय. त्यानंतर बाकी जे काही फ्रेंडशिप बँड दिले एकमेकाला, ते थोडेसे योग्यच वाटले. पण इथे सुद्धा ग्रुपिझम आपल्याला पाहायला मिळालं. ए ग्रुप जो होता ना, त्याने बहुतांश त्या आर्यालाच दिलं आणि बी ग्रुप होता ना, त्याने थोडंसं वाटून घेतलं, पण बी ग्रुपने जास्त बहुतांश त्या घनश्यामला दिलेला आहे. त्यानंतर एक्सरेचा जो काही गेम होता ना, तो पण चांगला होता. इथे पुन्हा एकदा ती निकी आहे ना, माती खाताना दिसते. बाकी निकीचं सांगायचं ना, तर रितेश दादाने किती पण निकीला सांगू दे, की तू असं करू नको, तू तसं करू नको, असंच कर. निकी आपल्या मतानेच करेल. आज पण बघा, कॅप्टन्सीचा जो काही टास्क जे काही निवडायचे होते, लोक बाहेर काढायचे होते, यामध्ये निकीने आपला जो काही ग्रुप आहे ना, तो अगदी व्यवस्थित सांभाळा. व्यवस्थित अगदी. ती 3 नावं जी आहेत ना, ती अगदी व्यवस्थित साईडला काढली. आणि निकीमध्ये आहे ना, ही जी काही क्षमता आहे ना, ती अशी कुठून कुठून भरलेली आहे. आणि निकी
खरंच बिग बॉसची कंटेस्टंट आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना तंटागर हा जो काही नवीन भाग आहे ना तो पाहायला मिळाला. आता याच्यामध्ये एकदम भारी होतं ते. जान्हवी आणि आर्याने आपली जी काही भडास होती ना ती इथे काढलेली आहे. जान्हवीचं मला मग जान्हवीमध्ये फार राग आहे का तो प्रत्येक वेळी दिसून येतो. आर्या तरी कुठेतरी थंड घेते, परंतु जान्हवी जबरदस्त आहे. आग आहे आग. जेव्हा हे सगळं जे मारामारीचं सगळं ते आटपून जेव्हा बाहेर गेली ना, तेव्हा निकीने विचारलं, "बापरे! किती भडकली होतीस तू?" तेव्हा जान्हवी सांगते, की "फोटो असायला हवा तिथे. फोटो असता तर अजून मजा आली असती." तर या दोघींचे जे काही आहे ना तू-तू, आपल्याला पुढेपर्यंत पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. दुसऱ्या दिवसामध्ये जास्त असं काही नव्हतं. एक एलिमिनेशन मात्र असतं. तर इथे माऊली बिग बॉसच्या घराबाहेर गेलेला आहे. थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे. एक चांगला माणूस बिग बॉसमध्ये येऊन गेला. हे ही एक चांगली गोष्ट झालेली आहे. आता बघा उद्यापासून आपल्याला घरामध्ये 2 ग्रुप पाहायला मिळणार आहेत आणि हे जे काही ग्रुप केलेले आहेत ना ए आणि बी, तर याच्यामध्ये डी-पी दादा आणि योगिता यांचे हाल होणार आहेत आणि ते हाल आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर बघूया आता उद्यापासून काय काय गंमत पाहायला मिळते. उद्याच आपल्याला एक राडा पाहायला मिळणार आहे. ए गट व्हर्सेस बी गट असा राडा पाहायला मिळेल. कारण अभिजितला काहीतरी अरबाजने केलेला आहे आणि चौथाळी ती म्हणजे जान्हवी. तर उद्यापासून आपल्याला पुन्हा एकदा फुल ऑन राडा पाहायला मिळेल. तर आज माऊली बिग बॉसच्या घराबाहेर गेलेले आहेत. याविषयी तुमचं काय मत आहे? आणि जे ग्रुप पाडलेले आहेत ए ग्रुप आणि बी ग्रुप याच्याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जान्हवी आणि आर्याचा जो काही राडा झाला याच्याविषयी सुद्धा तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.